मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना जोरातच घरातील सर्वांना आवाज देते. अर्जुन, सायली, पूर्णाई, पटकन इकडे या. तेव्हा घरातील सर्वजण आता धावतच तेथे येतात आणि तेथे आल्यानंतर अगदी घाबरतच विचारतात, काय झालं आई? मग आता कल्पना खूपच रडू लागते. तेव्हा ती आता सारखी सारखी रडत असते. ते पाहून घरातील सर्वजण तिला अगोदर शांत करतात आणि मग विचारू लागतात की नक्की काय झालंय. मग आता ती म्हणू लागते की मला आत्ताच फोन येऊन गेला की दादाचा ॲक्सिडेंट झालाय आणि तो खूप सिरियस आहे. हे ऐकल्यानंतर आता सर्वांना प्रचंड धक्का बसतो. मग आता अर्जुन म्हणतो, मामाचा ॲक्सिडेंट झाला? ग मम्मा, असा कसा झाला? तेव्हा गाडी त्याची क्रॅश झाली आणि तो सिरियस असल्याचं कल्पना सांगते. पुढे आता सायली विचारते, बँगलोरचे मामा ना, मग तुम्हाला तर जायला हवं. तेव्हा प्रताप म्हणतो, हो मी जातो कल्पनाबरोबर. असं म्हणून तो कल्पनाला सांगतो की चल तू पटकन आवरून घे, आपण दोघेही जाऊ आणि दादाला जेव्हा बरं वाटेल ना तेव्हाच इकडे येऊ. मग आता सर्वजण हो असं म्हणतात. त्याचवेळी कल्पना म्हणते, तुम्ही नका येऊ माझ्याबरोबर, तुम्ही इथेच थांबा, मी जाते. मग आता मी येतो तुला एअरपोर्टवर सोडायला, असं आता प्रताप म्हणतो. त्याचवेळी अर्जुन आता सांगतो की मम्मा, मी लगेच फ्लाईट बुक करतोय. तेव्हा सायली आता म्हणते की आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, फक्त स्वतःची आणि मामाची काळजी घ्या. कल्पना हो असं म्हणते. विमल म्हणते, वहिनी मी अगोदर तुमची बॅग भरते. मग आता विमल तिथून बॅग भरण्यासाठी जेव्हा जाते त्याचवेळी मात्र पूर्ण आजी या कल्पनाला सावरतात आणि म्हणतात, बाळा कल्पना, अजिबात काळजी करू नको, तुझा भाऊ अगदी व्यवस्थित होईल, ठीक होईल आणि त्याला जेव्हा बरं वाटेल ना तेव्हाच इकडे ये. फक्त देवी आईवर विश्वास ठेव. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो, मम्मा फ्लाईटचं बुकिंग झालंय डॅड, तुम्ही पटकन सामान बाहेर घेऊन या, तोपर्यंत मी गाडी काढतो. असं म्हणून तो आता बाहेर जातो. तेव्हा कल्पना म्हणते, सायली तू आहे ना इथे म्हणून मला काहीच काळजी नाही ग. मग आता सायली म्हणते, काळजी करूच नका आई तुम्ही, कारण मी आहे ना इथे. मामांना पूर्ण बरं वाटेपर्यंत इकडे येऊच सुद्धा नका. पुढे प्रताप म्हणतो, चल कल्पना, आपल्याला उशीर होईल उगीच तिथे जायला, चल पटकन निघ. मग आता पूर्णाई मी येते असं म्हणून कल्पना प्रताप बरोबर जाते. तर दुसरीकडे आता प्रिया ही अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये येते आणि एक प्लॅन करत, कुणीही नाही त्या संधीचा फायदा घेत ती आता अर्जुन सायलीची जी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल असते ना ती शोधण्याचा खूप प्रयत्न करत असते. ती इकडे तिकडे ती फाईल शोधत असते. तिला कुठेही ती फाईल सापडत नाही. ती कपाटात, ड्रॉवरमध्ये, त्या पुस्तकांच्या शेल्फमध्ये खूप वेळ ती फाईल शोधण्याचा प्रयत्न करते. नंतर आता ती म्हणते, या रूमचा कोपराच शोधायला हवा. ती तसा प्रयत्न देखील करते, परंतु तिच्या हाती काही ती फाईल लागत नाही. मग नंतर ती मनात विचार करते की त्या फाईलशिवाय सुद्धा वेगळा प्लॅन करता येऊ शकतो. त्या दोघांचा खोटेपणाच फक्त उघडा पाडायचा आहे ना. तेव्हा आता सायलीचा मोबाईल घेत प्रिया आता लगेच अर्जुनला मेसेज करू लागते की खूप दिवस झाले आहेत, मला माझ्या मनातलं तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. ते खूप खास आहे आणि मनात थोडी भीतीसुद्धा आहे. तुम्ही माझं ऐकून घ्याल ना? पण आपल्या घरात नको, संध्याकाळी हायवेजवळच्या गार्डनजवळ भेटा. असा अर्जुनला प्रिया ही सायलीच्या मोबाईलवरूनच मेसेज करते. त्यानंतर तिने तो अर्जुनला जो मेसेज केलेला असतो ना डिलीटसुद्धा करून टाकते आणि मग म्हणते की आता समजेल सर्वांना की तुमच्या दोघांचं एकमेकांवर काही प्रेम नाही आहे, कारण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल नाही सापडली ना तरीही चालेल, तू दोघांचा खोटेपणा आता उघड होणारच आणि मग सायली तुझा या घरातला मुक्काम कायमचाच संपून जाईल. असं म्हणून ती तो मोबाईल तेथे ठेवते आणि बाहेर कुणी नाही ना ही खात्री करून घेत लगेच रूमच्या बाहेर पडते. इकडे पूर्णाजी या अगदी शांतपणे बसलेल्या असतात. त्यांच्याजवळ विमल, अर्जुन, सायली हे तिघेही असतात. तेव्हा मला माझ्या कल्पनाची खूप काळजी वाटते ग, पण ती आहे जरा खंबीर, पण तिच्या सख्ख्या भावाला काहीतरी होईल या भीतीने तिचा जीव अगदी कासावीस होतोय. त्यानंतर विमल म्हणते, हो ना पूर्णाई, आणि अजून एक, जेव्हा कल्पनाताई निघाल्या होत्या ना तेव्हा सुद्धा त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं. मग आता पूर्णाजी म्हणतात, अर्जुनचा मोहन मामा किती हसरा खेळता, सर्वांबरोबर किती छान वागतो, देवी आई जे काही व्हायचं असेल ना ते मला होऊ देत, मी मोहनला अगदी सुखरूप बरं कर. असं म्हणून पूर्णाजी या देवी आईकडे तसं मागणं मागतात. अर्जुन म्हणतो, पूर्णाजी असं काय बोलतीये? मग आता सायली सुद्धा म्हणते, पूर्णाजी असं अभद्र नका ना बोलू प्लीज.
तेवढ्यातच प्रिया देखील आता तेथे येते. तेव्हा माझं सगळं काही जगून झालं आहे, हौसमौस करून झाली आहे व इच्छासुद्धा पूर्ण झाल्या आहेत असं पूर्णाजी म्हणतात. मग आता अर्जुन म्हणतो की तसं नाही पूर्णाजी, काही होणार नाही आणि मोहन मामाला देखील काही होणार नाही. तेवढ्यातच आता प्रिया म्हणते की पूर्णाजी बरोबर आहे, तुला खूप जगायचंय अजून. अर्जुन सायलीचा संसार फुलताना पाहायचाय, अजून तुझं पतवंड मांडीवर खेळवायचंय. तेव्हा आता प्रियाचं बोलणं एवढं मनावर न घेता पूर्णाजी ते टाळतात. अर्जुन सायलीला प्रियाचा प्रचंड राग आलेला असतो. पूर्णाजी या सायलीला विचारतात, सायली बाळा माझ्यासाठी तू कॉफी बनवतेस का? मग आता सायली म्हणते हो पूर्णाजी. पूर्णाजी पुढे रूममध्ये जायला निघतात. तेव्हा विमल म्हणते द्या मी तुमचा हात पकडते, पण आता नको असं पूर्णाजी म्हणतात. तेव्हा मी येऊ का मग तुझ्यासोबत असं प्रिया पुन्हा पुन्हा विचारू लागते. तेव्हा पूर्णाजी तिच्याकडे दुर्लक्ष करत रागातच तिच्याकडे पाहतात आणि लगेच आपल्या रूममध्ये तेथून निघून जातात. त्यानंतर अर्जुन आता रूममध्ये जातो. प्रिया आता लगेच तेथे सोफ्यावर बसते आणि सायलीकडे पाहू लागते. काही वेळानंतर आता सायली ही किचनमध्ये जाते आणि पूर्णाजींसाठी कॉफी बनवू लागते. मनातल्या मनात विचार करू लागते की मगाशी हे माझ्याबद्दल किती भरभरून बोलले, अगदी कौतुकाने, आणि जेव्हा मी या घरातून निघून जाणार हे त्यांना समजलं तेव्हा तर त्यांचा जीव किती कासावीस झाला होता माझ्यासाठी. आणि माझ्यासाठी तुम्ही एवढं इमोशनल का होताय जेव्हा मी हे विचारलं तेव्हा ते त्याचं उत्तरसुद्धा देणार होते, परंतु नेमकी प्रियामध्ये आली. तीच आता मनात विचार करू लागते. ते म्हणाले असते मला की जाऊ नको तू, कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ते खरंच असं म्हणाले असते. याच विचाराने आता सायली गालात हसते आणि अर्जुनच्या आठवणीमध्ये अगदी रमून जाते. ती मनातच म्हणते की खरंच हे ऐकताना देखील, हा विचार करताना देखील माझ्या काळजाचा अगदी ठोका चुकतोय. प्रिया आता मनात विचार करू लागते की कसं आहे ना, अर्जुन सायलीचा खोटेपणा उघड करण्यासाठी खरं तर त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईलच माझ्याकडे असायला हवी होती, म्हणजे मी सर्वांना दाखवली असती. परंतु आता हरकत नाही, ती फाईल नाही मिळाली म्हणून काय झालं, आता मी अर्जुनच्या तोंडूनच सत्य वधवून घेईल की कशा प्रकारे तो सायलीवर खोटं प्रेमाचं फक्त नाटक करतोय आणि सायलीच्या फोनवरून पाठवलेला तो मेसेज माझं काम नक्कीच करून देईल. इकडे मधुभाऊ हे रूममध्ये असतात. त्यांची औषधं आता संपलेली असतात. त्या औषधांकडे पाहत रिकामी पाकिटच त्या बॅगमध्ये ते ठेवून देतात. तेवढ्यातच मधुभाऊ असा आवाज देत जेव्हा सायली येते ना तेव्हा मधुभाऊ खूपच घाईने त्या बॅगची चेन लावतात आणि बॅग तेथे बेडखाली ठेवून देतात. परंतु आता सायलीने ते पाहिलेलं असतं. मधुभाऊंना चहा देते आणि म्हणते तुम्हाला काही हवं आहे का, काही जर हवं असेल तर मला हक्काने सांगाल ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो. मग सायली विचारते तुम्ही त्या बॅगमध्ये काय लपवत होतात? तेव्हा कुठे काय, त्या बॅगमध्ये मी काय लपवलंय? मधुभाऊ आता तिलाच विचारू लागतात मी काहीच लपवलं नाही अगं सायली. मग आता सायली म्हणते नाही, तुम्ही टाळाटाळ करता आहेत म्हटल्यावर काहीतरी नक्कीच लपवलंय आणि मला ते जाणून घ्यायचंच आहे. ती आता त्यांची बॅग ही लगेच चेक करू लागते. ही मधुभाऊ आता नकार देत असतात की अजिबात बॅग चेक करू नकोस, पण सायली आता ऐकतच नाही. त्यानंतर तिला बॅग चेक केल्यानंतर समजतं मधुभाऊंची औषधं संपली आहेत. ती आता रागातच मधुभाऊंना म्हणते मी तुम्हाला काय सांगितले, औषधांच्या बाबतीत अजिबात हैगई करायची नाही. तुम्हाला किती वेळा सांगितलं एकही डोस चुकवायचा नाही म्हणून. तेव्हा आता या म्हाताऱ्याला काय गरज आहे त्या औषधांची, आता मी पूर्णपणे बरा झालोय असं मधुभाऊ जेव्हा म्हणतात तेव्हा सायली अजूनच चिडते आणि म्हणते असं नाही चालणार मधुभाऊ. पटकन बाहेर जाते आणि तुमची औषधं सुद्धा घेऊन येते. आता सायली चिडलेली असते म्हणून मधुभाऊ म्हणतात तू अशी रागवायला लागली तर तुझं सगळंच म्हणणं मला मान्य करायला हवं. त्याच वेळी आता मधुभाऊ म्हणतात की मी म्हटलं होतं उगीच मुलीच्या घरी कशाला काही मागायचं. मग आता सायली म्हणते मुलीच्या घरी असं अवघडल्यासारखं राहायचं नाही, अहो दिमाखात राहायचं. मधुभाऊ हसतात आणि म्हणतात की वकिलाची बायको आहेस तू, बोलण्यात तरी कशी हरणार. मग आता सायली म्हणते नाहीच हरणार.
त्यानंतर मधुभाऊ म्हणतात दिवे लागण्याची वेळ आहे, त्यामुळे तू जाऊ नकोस. तेव्हा सायली म्हणते नंतर जाते. दिवे अगोदर लावते आणि लेकीचं घर आहे ना, एकदम ऐटीत राहायचं असं मधुभाऊंना ती सतत सांगते. त्यानंतर सायली आता बाहेर जाते आणि विमलताईंना म्हणते, विमलताई मी मधुभाऊंची औषधं लगेच घेऊन येते हा मेडिकलमधून. त्यावेळी आता विमल ठीक आहे असं म्हणते. तेव्हा प्रिया आता तेथेच बसलेली असते आणि मनात विचार करते की बरं झालं सायली स्वतःहून घराबाहेर पडली. तिला खोटं काहीतरी कारण सांगून घराबाहेर काढण्याचे माझे कष्ट तरी वाचले असं म्हणून प्रिया गालातच हसते आणि म्हणते आता अर्जुनने तो मेसेज वेळेत वाचायला हवा, म्हणजे सायली पाठोपाठ तो तिच्याबरोबर बाहेर पडेल आणि या दोघांचं नक्की काय चालू आहे ना हे मला तरी समजेल. या दोघांचं खरं प्रेम आहे की खोटं. काही वेळाने विमला आता तेथून जाते तेव्हा प्रिया त्याच संधीचा फायदा घेऊन लगेच अर्जुनच्या रूमकडे येते आणि दार उघडून पाहते तर अर्जुन आतमध्ये फाईल वाचत बसलेला असतो, तो काम करत असतो. तेव्हा मनात प्रिया विचार करते की अर्जुन असा काय करतोय. जर कामाच्या नादात त्याने जर मोबाईलच नाही पाहिला तर सर्व प्लॅन फ्लॉप होईल. आता मी वाचून दाखवू का त्याला तो मेसेज, असं म्हणून ती खूप वैतागते. त्यानंतर अर्जुन आता स्वतःच म्हणत असतो या दुबे केसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, कारण आय विटनेस तर खरं बोलत नाहीये. आता परत एक मीटिंग अरेंज करावीच लागेल, लगेच मी फोन करतो असं म्हणून तो आता फोन घेतो. तर प्रिया आता पटकन बाजूला लपते. त्यानंतर अर्जुन जेव्हा फोन घेतो तेव्हा त्याला समजतं की फोन तर स्विच ऑफ आहे. आता प्रियाचा मूड ऑफ होतो, कारण आता अर्जुनने अजूनही फोन पाहिलेलाच नसतो. पुढे आता अर्जुन फोन चार्जिंगला लावतो आणि लगेच पुन्हा ती फाईल वाचत असतो आणि कुठले कुठले पॉईंट्स आहेत हे पाहत असतो. त्याच वेळी आता प्रिया मनात विचार करते की अर्जुनने तर अजून तो मेसेजसुद्धा वाचला नाहीये. निघण्या अगोदर सायली परत घरी आली तर कसं होणार आणि मला इथे कुणी बघितलं तर अजूनच खूप मोठा प्रॉब्लेम होईल. या भीतीने आता प्रियाला काय करावं कळत नाही, कारण तिने जो प्लॅन केलेला असतो ना तो तिला काहीही करून सक्सेस करायचाच असतो. त्यानंतर आता प्रिया ही लगेच तिथून जाते, कारण जास्त वेळ उभी राहिली आणि कुणी जर पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. या भीतीने आता ती तिथून जाते आणि मग नंतर अर्जुन हा लगेच फोन घेतो, आपला मोबाईल स्विच ऑन करतो आणि त्याला समजतं की सायलीने त्याला मेसेज पाठवलाय. तेव्हा तो आता लगेच मेसेज वाचू लागतो की खूप दिवस झाले आहेत, मला माझ्या मनातील काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. मग आता अर्जुन लगेच खुश होतो आणि म्हणतो मिसेस सायलींनी मला मेसेज पाठवला आणि त्यांना काय सांगायचं असेल मला. त्यावेळी चैतन्याला सांगायला पाहिजे, कारण मला मिसेस सायलींनी बाहेर बोलवले असं आता अर्जुन म्हणतो आणि आनंदाच्या भरात लगेच चैतन्याला कॉल करत असतो. अर्जुनचा फोन आता चैतन्य रिसीव करत नसतो. अर्जुन म्हणतो हा ना घाईच्या कामाच्या वेळी अजिबात कधी कॉल रिसीव करणार नाही, आता याच्याकडे बघायलाच हवं. मग नंतर तो म्हणतो हायवेच्या गार्डनजवळ बोलवलंय, आता तर 6:30 वाजले आणि 7 वाजताचा टाईम दिलाय, काय करावं बरं असं म्हणून तो पटकन आता आवरायला घेतो. आता अर्जुनला भलताच आनंद झालेला असतो. त्याला असं वाटत असतं की सायलीने मला आता तिथे बोलवलं म्हटल्यावर तिच्या मनातील प्रेमाच्या भावना ती माझ्यासमोर व्यक्त करणार. आम्ही दोघेही एकमेकांना आज प्रपोज करणार. खऱ्या अर्थाने आमच्या नात्याची आता सुरुवात होणार. या विचाराने अर्जुनला काय करावं सुचत नाही. तो म्हणतो चला बाबा पटापट आवरायला हवं असं म्हणून तो आता लॅपटॉप बॅगमध्ये भरू लागतो आणि स्वतः डोक्याला हात मारून घेत म्हणतो मी लॅपटॉप का घेऊन चाललोय पण. तेव्हा तो आता कपाटाजवळ जातो आणि पाण्याचा जगच घेतो आणि ग्लास घेतो. तर त्याला आता कपडे चेंज करायचे असतात. तू आता जेव्हा तो जगकडे पाहतो तेव्हा तो म्हणतो अर्जुन रिलॅक्स रिलॅक्स, दीर्घ श्वास घे असं म्हणून तो आता दीर्घ श्वास घेतो आणि अगदी शांत होतो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो मला जे वाटतंय ना, माझ्या मनात जे साठलंय ना तेच त्यांना सुद्धा सांगायचं असेल. मला माहीत आहे काहीही झालं तरी सायली आज मला प्रपोज करणारच. तेव्हा आता अर्जुन लगेच कपाट उघडतो आणि कोणती कपडे घालावी हा प्रश्न त्याला पडतो. मग नंतर आता अर्जुन म्हणतो मला पाडव्याला गिफ्ट केलेला शर्टच मी घालतो असं म्हणून आता तो लगेच कपडे चेंज करायला जातो.
त्यानंतर अर्जुन आता हॉलमध्ये येतो, अगदी छान असा तयार झालेला असतो आणि विमलताई सायली कुठे आहे असं विचारतो. मग आता त्या जरा बाहेर गेल्या आहेत असं विमल म्हणते. अर्जुनच्या मनात अगदी लाडू फुटू लागतात. तो आता मनातच विचार करतो, म्हणजे मिसेस सायली माझ्या अगोदरच जाऊन पोहोचले आहेत म्हणायचं. आजच्या या रोमॅन्टिक डेटसाठी मी अजिबात त्यांना वाट बघायला लावू शकत नाही. प्रिया आता तेथेच कॉफी पीत बसलेली असते आणि अर्जुनकडे सतत पाहत असते आणि अर्जुनला विचारते, काय रे अर्जुन, कुठल्या केसच्या कामासाठी तू बाहेर निघाला आहेस का? तेव्हा अर्जुनचा चेहरा लगेच पडतो. तो आता रागातच तिच्याकडे पाहतो आणि काहीही बोलत नाही. तेव्हा प्रियाला उत्तर देण्याचं टाळत तो विमलला म्हणतो, मी येतो. मग आता ती हो असं म्हणते, तर अर्जुन लगेच आता हायवेजवळच्या गार्डनमध्ये जातो. तेथे गेल्यानंतर तो खूपच खुश असतो. इकडे तिकडे तो आता सायलीला पाहत असतो, परंतु सायली आता त्याला कुठेच दिसत नसते. आता खूपच खुश असतो आणि वेड्यासारखा इकडे तिकडे सायलीला पाहत असतो आणि मग नंतर तो स्वतःच म्हणतो की कमाल आहे, मला मिसेस सायली म्हणाल्या होत्या की इकडेच यायचं आहे, परंतु अजून त्या इकडे पोहोचल्या नाहीत. आणि मग तो स्वतःच म्हणतो, अच्छा, म्हणजे दुसरं काम काहीतरी संपवून त्या इकडे येणार असतील असं वाटतं. टाइम मॅनेजमेंट शिकावं तर त्यांच्याकडून. त्यानंतर तो आता एका ठिकाणी बसतो आणि पुन्हा एकदा सायलीची वाट पाहत असतो. अर्जुनची नजर सारखी आता सायलीला शोधत असते, पण अजूनही ती आलेली नसते. घड्याळामध्ये तो पाहतो तर अगदी 7 वाजून सुद्धा गेलेले असतात, पण सायलीचा अजून पत्ताच नसतो. अर्जुन म्हणतो, असं कसं त्यांनी मला टाईम दिला आणि त्याच वेळेवर आल्या नाहीयेत. तेव्हा त्याला खूप टेन्शन येतं. मग आता इकडे भामटी प्रिया ही झाडाच्या पाठीमागे लपून अर्जुनकडे पाहत असते. त्यानंतर आता इकडे अर्जुन म्हणतो, प्लीज लवकर या ना मिसेस सायली. त्यानंतर तो आता मोबाईलमध्ये स्वतःला पाहतो. मी केस वगैरे व्यवस्थित करतो, शर्टची कॉलर देखील अगदी छान प्रकारे रळ करतो. त्यावेळी आता अर्जुन खूपच खुश असतो. मग आता त्याच्या चेहऱ्यावरील हा आनंद पाहून, त्याला असं अगदी स्वतःला आवरताना पाहून इकडे प्रियाची मात्र आता चांगलीच कोंडी झालेली असते. अर्जुन असा का करतोय हेच तिला समजत नसतं. त्यानंतर तो म्हणतो, परफेक्ट, अगदी परफेक्ट रेडी झालोय मी, असं म्हणून तो मोबाईलमध्ये चेक करतो तर फक्त 3% बॅटरी राहिलेली असते. आणि मग तो म्हणतो, प्लीज लवकर या ना मिसेस सायली, आणि जर फोन स्विच ऑफ झाला आणि मी तुम्हाला नाही दिसलो तर तुम्ही मला कॉल कसा करणार, या विचाराने जरा तो आता घाबरतोच. त्यानंतर तो म्हणतो की आज एक तर मिसेस सायली मला प्रपोज करतील किंवा मी त्यांना प्रपोज करेल, दोघांपैकी एकाने जरी प्रपोज केलं ना तरीही खूप झालं, असं म्हणून तो आता हे काही कपल हे गुलाबाचं फूल घेत असतात ना त्यांच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, आज मी तर मिसेस सायलींना प्रपोज करणार आहे आणि त्यांच्यासाठी काही गिफ्ट सुद्धा घेतलं नाहीये. त्यानंतर तो स्वतःच्या डोक्यातच टपली मारून घेतो आणि म्हणतो, अर्जुन तू असा कसा रे वेडा, निदान गुलाबाचं फूल तरी घ्यायला हवं, असं म्हणून तो आता तेथून जो फुलवाले काका चाललेले असतात त्यांना थांबवतो. त्यानंतर आता तो म्हणतो, मलाही एक फूल द्या. तेव्हा एकच फूल, तुम्ही तर तुमच्या गर्लफ्रेंडला भेटायला चालला आहात ना. त्यावेळी अर्जुन म्हणतो की गर्लफ्रेंड वगैरे नाही, ऑलरेडी झालेली आहे. तो फुलवाला काका म्हणतो, अहो जरा डझनभर तरी फुलं घ्या, तुमच्या त्या बायकोला तरी खूप छान वाटेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो असं असतं का, म्हणजे 1 डझन फुलं घेऊ का आता. तेव्हा तो काका हो असं म्हणतो. अर्जुन आता एवढी फुलं घेतो आणि म्हणतो, आज मिसेस सायलींना काहीही झालं तरी मी हे फूल देऊन प्रपोज करणारच. इकडे आता प्रिया विचार करत असते, त्या फुलवाल्याबरोबर अर्जुन एवढं काय बोलत असेल. ते फूल हातात घेत अर्जुन आता खूपच खुश असतो आणि विचार करतो की खरंच आज एकमेकांच्या मनामध्ये नक्की काय आहे हे आपल्याला समजेल आणि मला लवकरात लवकर ते जाणून घ्यायचंय. मला तुमच्या तोंडून ऐकायचंय की तुमचं माझ्यावर प्रेम आहे ते. मग मी सुद्धा माझ्या मनातील भावना तुमच्यासमोर व्यक्त करणारच, पण त्यासाठी तुम्ही इकडे येणं खूप गरजेचं आहे ना मिसेस सायली. तुम्ही या ना लवकरात लवकर इकडे प्लीज मिसेस सायली, असं म्हणून अर्जुन सायलीची अगदी आतुरतेनेच वाट पाहत असतो की कधी एकदा ती येईल आणि आम्ही दोघेही एकमेकांना आपल्या मनातील भावना सांगू. अर्जुन इकडे तिकडे पाहत असतो तर प्रिया अर्जुन पाहिल ना या भीतीने आता लगेच त्या झाडाच्या पाठीमागे लपते, कारण तिला असं भासूच द्यायचं नसतं की मी तिथे आहे म्हणून.
तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली अजूनही आलेली नसते. अर्जुन आता प्रॅक्टिस करत असतो आणि म्हणत असतो की मिसेस सायली, माझ्या मनातील मला तुम्हाला पहिल्यांदाच सांगायचं आहे. प्रिया आता त्या झाडाच्या पाठीमागे लपलेली असते आणि अर्जुनचं सर्व बोलणं ऐकते. मग आता ती म्हणते की मला माहीत आहे अर्जुन, तुझं सायलीवर खरं प्रेम नसणार. इकडे अर्जुन म्हणतो, आय लव्ह यू मिसेस सायली. असं म्हटल्याबरोबरच इकडे प्रियाला प्रचंड धक्का बसतो. तेव्हा आता ती म्हणते की कसं आहे ना अर्जुन, बघ तुझ्या खोट्या लग्नासारखं तुझं हे प्रेमसुद्धा मी खोटंच पाडेन. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.